धोंडा. राजू चौकस बुद्धिमान जिज्ञासू मुलगा, सतत काही ना काही उद्योग करणारा, खूप प्रश्न विचारणारा. 1/1 म्हणजे किती? 0/1 म्हणजे किती? यात काय फरक असतो? सूर्याचं तापमान किती? असे प्रश्न विचारून भांडावून सोडणारा हा राजू. रस्त्यात त्याला काही नवीन वस्तू अथवा प्राणी दिसला म्हणजे तो त्यातच रमत असे. आजही शाळेतून येताना नेहमीप्रमाणे राजूचे मित्र पुढे निघून गेले. संध्याप्रकाश अंधक होऊ लागला होता. राजू एक एक दगड उचलून बॉलिंग करावी तसा फेकत रस्त्याने चालला होता. अचानक एक गुळगुळीत दिसणारा पण स्पर्शाला खडबडीत असा दगड राजूच्या हाती आला. त्याने तो नेहमीप्रमाणे फेकला, पण तो घनगळत न जाता उड्या मारत अपेक्षेपेक्षा खूपच अंतरावर जाऊन थांबला. गाडीला ब्रेक लागावा तसा राजूला आश्चर्य वाटले. तो थोडा वेळ थबकला. जास्त बल न लावता फेकलेला दगड एवढ्या लांबपर्यंत कसा गेला? त्यानं दुसरा धोंडा उचलला. खूप जोर लावून त्यानं तो फेकला, पण पूर्वीच्या फेकलेल्या गुळगुळीत दगडापर्यंत न पोचलेला पाहून राजू थोडा धास्तावला. त्याला काहीच कळत नव्हतं. हा अनुभव त्याला वेगळाच होता. काय करावं त्याला सुचत नव्हतं. कदाचित आपला हा भ्रम असू शकेल म्हणून त्यानं तो धोंडा पुन्हा फेकण्याचं ठरवलं. यावेळी तो गुळगुळीत दिसणारा दगड पण खरबडीत वाटणारा धोंडा त्यानं उचलून पूर्वीपेक्षा कमी बलाने फेकला आणि चेंडू जसा उड्या मारत जातो, खोडकर मुली जशी उड्या मारत पळतात, तसाच तो धोंडा पूर्वीपेक्षाही उंच उड्या मारत गेला व थांबला. राजूला या नवीन धोंड्याची थोडी गंमत वाटली. एक नवीन खेळणंच आपल्या हाती आल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. हा धोंडा काहीतरी विलक्षण असल्याची जाणीव त्याला झाली. शाळा सुटून बराच वेळ झाला होता. अंधार दाटून आल्यानं हा खेळ राजूला थांबवावा लागला. तो विलक्षण धोंडा त्यानं उचलला. अजून काही वेगवेगळ्या प्रकारचे दगड त्याने गोळा केले होते. राजू घरी आला. घरी नेहमीप्रमाणेच त्याचं स्वागत होणार होतं. राजूचे वडील बाबा पाटील कडक शिस्तीचे आणि करारीही. घरी येताच बाबांचा करडा स्वर राजूच्या कानी पडला. राजू, कुठे होता इतक्या वेळपर्यंत? शाळा सुटल्यानंतर मी खेळत होतो. काय खेळत होतास? दगडधोंडे? बाबांचा वैतागलेला स्वर. हो, राजूचा हुंकार. बाबांनी राजूच्या खिशातील सर्व दगडधोंडे काढून बाहेर फिरकावले. फेकलेल्या त्या गुळगुळीत धोंड्याकडे राजू आभाळभूत नजरेनं पाहत राहिला. रात्र बरीच झाली होती, पण राजूला झोप येत नव्हती. बाबांनी बाहेर फेकलेला तो गुळगुळीत धोंडा त्याच्या डोळ्यासमोर येत होता. आजूबाजूला पाहत तो बाहेर पडला. बाहेर किट्ट अंधार होता. तो धोंडा त्याला कुठे सापडणार होता? तरी देखील बाबांनी जिथे तो सर्व दगड फिरकावले होते ती जागा त्याने शोधून काढली, पण तो धोंडा काही सापडेना. राजू कष्टाने उठला. शेवटचा प्रयत्न म्हणून झुडपामागे शोधण्याचा निर्णय त्याने घेतला. तिकडे जात असतानाच गर्द झुडपात राजूला काहीशी अंधुकशी चकचकीत असलेला तो धोंडा दिसला. म्हणजे रात्रीच्या वेळी हा असा दिसतो तर? कुठलीही भीती न बाळगता राजूनं झुडपात हात घालून तो धोंडा काढला. दबक्या पावलानं घरात येऊन टेबलच्या ड्रॉवरवर हळूच उघडून त्यानं सगळं दगडधोंडे एका कोपऱ्यात ठेवले. सकाळी उठल्यावर राजूनं टेबलचा संपूर्ण ड्रॉवर उघडला. धोंड्याबरोबर सोबत ठेवलेले इतर 3-4 दगड त्याला सापडले नाहीत. राजूनं धोंड्याकडे निरखून पाहिलं. तो आकारानं त्याला काहीसा भोगीर भासला. उचलताच पूर्वीपेक्षा जडही जाणवला. हा आपल्याला भास होतोय की काय? राजूला कसलाच अर्थबोध होत नव्हता. तेवढ्यात आईच्या हाकेनं तो विचार शृंखलेतून बाहेर आला. शाळेत जाताना राजूने सर्व नजर चुकवत तो धोंडा हळूच आपल्या दप्तरात ठेवला. त्या धोंड्यामुळे राजूच्या मनात कुतूहल जागृत झालं होतं. रात्री कोणालाही न जाणवता राजूनं तो धोंडा पुन्हा रात्रीच्या ठिकाणी ड्रॉवरमध्ये ठेवला व फारसा कुणीही न बोलता झोपी गेला. मध्यरात्री एखाद्या स्वप्नातून उठावं तसा तो गडबडून उठला. आई शेजारी झोपली होती. त्यानं तिला हलवलं, पण ती उठली नाही. राजूला आश्चर्य वाटलं. टाचणी पडल्याचा आवाज होताच उठणारी आई एवढी गाढ झोपली कशी याचं त्याला आश्चर्य वाटत होतं. तेवढ्यात त्याचं लक्ष टेबलकडे गेलं व तो चकित झाला. जिथे धोंडा ठेवला होता त्या बंद ड्रॉवरच्या फटीतून प्रखर प्रकाश किरण बाहेर येताना त्याला दिसली. एवढ्या चुंबकाकडे आकर्षित व्हावं तसा राजू टेबलकडे ओढला गेला. नकळत त्यानं ड्रॉवर उघडला. उघडताच ती खोली प्रकाशानं झाकळून गेली. धोंडा एखाद्या हिऱ्यासारखा चमकत होता. त्याच्यापासूनच विशिष्ट प्रकारच्या लहरी निघत होत्या. त्या प्रखर प्रकाशातही आई व बाबा झोपली पाहून राजू गंगारला. कदाचित या धोंड्यामुळेच ते झोपले असावेत असा तर्क त्याने लावला. धोंड्यापासून निघणाऱ्या प्रकाशलहरी त्याच्या आईबाबांच्या व परिसरातील इतर सजीवांच्या प्राण्यांच्या मेंदूशी लहरीशी जुळल्यानं ते गाढ झोपेतून उठणं शक्य नव्हतं. पण राजू स्वतः त्यावेळी स्वप्नसृष्टीत असल्यानं धोंड्यापासून निघणाऱ्या लहरी त्याच्या मेंदूशी जुळू शकल्या नव्हत्या. म्हणूनच या महत्त्वाच्या क्षणी राजू जागा झाला होता.
हे सर्व राजूच्या आकलनापलीकडचं होतं. प्रखर प्रकाश फेकणाऱ्या धोंड्याकडे राजू जास्त काळ पाहू शकला नाही. त्यानं आपली नजर दुसरीकडे वळवली. क्षणानंतर डोळे उघडून त्याने लख्ख प्रकाश पुन्हा त्या प्रकाशमय धोंड्याकडे पाहिले. प्रकाशमय धोंड्याची हालचाल पाहून तो शहारला. धोंडा वेडावाकडा होऊ लागला. त्याच्यापासून दुसऱ्या एका लहान धोंड्याची निर्मिती पाहून तर राजू जास्तच घाबरला. दगडापासून दगड, त्याला काहीच सुचत नव्हतं. नुकत्याच जन्मलेल्या त्या लहान धोंड्याची हालचाल पाहून राजूला भीतीमिश्रित गंमत वाटली. छोट्या धोंड्याला स्पर्श करण्याचा मोह त्याला झाला, पण तो त्याने टाळला. 2 प्रकाशमय धोंडे त्याने आता स्पष्ट दिसत होते. धोंड्याचा प्रकाश हळूहळू लुप्त होऊ लागला. तसा राजूच्या मेंदूवर झोपेचा अंमल चढू लागला. सकाळी उठताच राजूचं स्वप्नवत प्रसंग राजूला आठवला. तसाच वेगाने तो टेबलकडे धावला. आत एक लहान व दुसरा मोठा दगड पाहून त्याचा हृदय धडाडलं. रात्री आपण जे काही पाहिलं ते खरंच असल्याची त्याची खात्री पटली. दोन्ही धोंडे त्यानं खिशात टाकली. राजू शांतपणे आपली तयारी करून शाळेत निघून गेला. शाळेत येताच राजूनं शिक्षकांना, मित्रांना त्या धोंड्याविषयी सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा हा नेहमीचाच विचित्रपणा असेल म्हणून त्यांनी टाळलं. तो निराश झाला. कुणीच ऐकत नाही म्हटल्यावर त्याची जास्तच घालमेल होऊ लागली. तो अस्वस्थ झाला. त्याच दिवशी शाळेत विज्ञान मंडळातर्फे प्रसिद्ध विज्ञान कथाकार श्री अनिल घोटे यांचं व्याख्यान होतं. त्यांनी अंतराळासोबत परग्रहावरील जीवसृष्टीसंबंधीची कथा सांगितली. राजूनं त्यांची कथा बारकाईने ऐकली. त्यानंतरचा राजूचा संपूर्ण दिवस अस्वस्थतेत गेला. त्यातच त्यानं ठाम निश्चय केला. राजूच्या ठाम निश्चयाला त्याच्या बाबांचाही पाठिंबा मिळाला. राजूच्या शाळेतील पाटील सरांनी राजू व त्यांच्या बाबांना प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर अनिल घोटे यांच्याकडे नेलं. त्यानंतर काही दिवसांनी डॉक्टर अनिल घोटे यांच्यासमवेत त्यांचे शास्त्रज्ञ मित्र डॉक्टर कसबे व डॉक्टर पंडित हे राजूच्या शाळेत आले. पाटील सरांनी शाळेतील सर्व मुलांना पाहुण्यांची ओळख करून दिली. श्री घोटे बोलू लागले, राजू अतिशय चालाख, चाणाक्ष व हुशार मुलगा आहे. कुठल्याही गोष्टीचा पाठपुरावा करण्याची त्याची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. कुतूहलापोटी जमलेल्या धोंड्याविषयी सांगण्यासाठी राजू 6 दिवसापासून त्याच्या बाबांबरोबर माझ्याकडे आला होता. त्याच्या हातात धोंडा पाहून मला प्रथम त्याच्याविषयी शंका आली, पण पुढे धोंड्याविषयीचा अनुभव त्याने माझ्याजवळ सांगितला. त्यानं मी शहारलो. त्याच रात्री आम्ही प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर कसबे व डॉक्टर पंडितांकडे गेलो. डॉक्टर घोटेंनी डॉक्टर दवईंकडे कटाक्ष टाकला. पुढचा प्रसंग तुम्हीच सांगा, असे निर्देश करत डॉक्टर घोटे थांबले. डॉक्टर कसबे सांगू लागले, राजूनं सांगितलेल्या अनुभवानं आम्ही चकारलो. आमच्यासमोरच ते 2 धोंडे त्याने ठेवले होते. त्याच रात्री आम्ही संशोधनाला सुरुवात केली. हा तुमचा छोटा राजूही आमच्याबरोबर होता. त्या धोंड्यातून आम्हाला धक्कादायक माहिती मिळाली. हे धोंडे दूरवर असलेल्या प्रग्रहावरील सजीव प्राणी होते. आपल्यापेक्षा कितीतरी पटीने बुद्धिमान असे धोंडे अमेरिकेच्या एका प्रांतात सापडल्याची नुकतीच बातमी आली आहे. या धोंड्यांमध्ये पृथ्वीवरील सजीवांबरोबरच निर्जीव वस्तूही गळंतीत करण्याची क्षमता होती. अगदी दगडसुद्धा. त्यानंच त्यांचा उदरनिर्वाह होत होता. पर्यायानं प्रजनन क्षमता वाढून त्यांच्याबरोबर दुसऱ्या धोंड्याची निर्मिती होऊ लागली होती. राजूनं हे शोधलं नसतं तर काही वर्षातच मानवाचं उच्चाटन झाल्याखेरीज राहिलं नसतं. त्यासाठी धोंड्याचा नायनाट करणं आवश्यक होतं. त्यात आम्ही यशस्वी झालो. या सर्वांचं श्रेय राजूलाच आहे. त्यामुळेच पृथ्वीवरील अरिष्ट टळले आहे.